आता मात्र धडकी भरवणारी बातमी आहे, कारण महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले. ब्लेड, बाण आणि बांबूच्या साह्यानं बाळंतपणं केली जात आहेत. कुठं गेली सुरक्षित मातृत्व योजना, असा सवाल उपस्थित होतोय. नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा भागातला हा धक्कादायक प्रकार आहे. आदिवासी अतिदुर्गम भागात ब्लेडनं प्रसूती होतीये. दुर्गम भागांमध्ये आजही शासनाच्या योजना पोहोचल्याच नसल्याचं हे भीषण वास्तव समोर येत आहे. रस्ते नाहीत, 108च्या रुग्णवाहिका या भागात येत नाहीत. अनेक माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अनेक बालकांची जन्मप्रमाणपत्र निघत नाहीत आणि अनेक योजनाही फक्त कागदावर राहतात. अतिशय विदारक आणि भयान अशी ही परिस्थिती आणि त्यावर मात न करू शकणारी आपली आरोग्य व्यवस्था. दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण यावर होणाऱ्या बातम्या, तात्पुरती सरकारने केलेली मलमपट्टी आणि परंतु कायमस्वरूपी न केलेल्या उपाययोजना याचंच दर्शन म्हणजे अतिदुर्गम भागातील ही खरोखरी वस्तुस्थिती. शासन स्तरावर या बातमीनंतर तरी निश्चितपणे याची दखल घेतली जाईल का, हा सगळ्यात मोठा सवाल. आणि अशाच पद्धतीची बाळंतपणं यापुढची तरी आपण रोखू शकतो का? अक्कलकुवा आणि धडगाव हे अतिदुर्गम भाग आहेत आणि या ठिकाणी जुन्या चालीरीतीनुसार पुरुष दायांकडून प्रसूती करून घ्यायचे. सद्यस्थितीत आरोग्य विभागाने जो वेळोवेळी आपण संस्थेत डिलिव्हरी करण्यासाठीचा जो काही जनजागरण केलं, लोकांना त्याच्यासाठी संदर्भ सेवा चांगल्या दिल्यामुळे संस्थेत होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण हे जवळपास 85% 96% मागील 5 वर्षात आलेलं आहे. रस्त्यांचं जी काही अडचण आहे, नेटवर्क आणि रस्ते नसल्यामुळे काही ठिकाणी नक्कीच अशा अडचणी येतात, परंतु येणाऱ्या काळात त्याही गोष्टी वर काम होऊन चांगली आरोग्य सेवा, बळकट आरोग्य सेवा करण्यावरती आमचा प्रयत्न सुरू आहे. एखाद्या गरोदर माता असेल, त्या गरोदर मातेला बाळंतपणासाठी म्हणजे दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आमचे दाया घरीच त्याला डिलिव्हरी करतात. असे कित्येक महिलांचा जीव जातो तिथं आणि तरीसुद्धा कुठल्या कागदावर त्याचा नोंद केली जात नाही. असं गंभीर परिस्थिती आहे. जांगठी PHCमध्ये करोडो रुपये खर्चून PHC बांधलेली आहे. तिथं कर्मचाऱ्यांचा अभावी तिथे पूर्ण सोयी सुविधा मिळत नाही. अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभाग हा त्या ठिकाणी लक्ष घालून काम करायला पाहिजे. ही स्थानिक लोकांचा वेळोवेळी मागणी असूनही आरोग्य विभाग तिथं लक्ष देत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.